बघा गोकर्णाचं झाड. गुड मॉर्निंग. दिवस दुसरा. उठलो मगाशी, फ्रेश वगैरे झालो. फ्रेश म्हणजे काय, ब्रश केलं. वाजलेत बरोबर 9:59. 10 वाजलेत. 10. आंघोळीला जाऊन येईन आता. नाश्ता करायचा आहे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अरे दरवाजा आहे, तर दरवाजा आहे. त्याला तर आता फ्रेश होऊ. आजचा काय प्लॅन नाही. 1 वाजता आता निघायचं इथून. आणि मेन म्हणजे काल बीचवर गेलो. मी फोटोज काढले नाही. सगळ्यांचे फोटो काढून दिले मी, पण माझे फोटोच काढले नाही कोणी. जे काढले ते बरोबर आले नाही, तर म्हणजे एकच काढलं आहे. आता जाऊ जरा फोटो वगैरे काढू मस्त आणि एकदम शांती. चला तयार होतो आणि मग भेटतो. झालो आहे रेडी. आता नाश्ता करायला चाललो आहे. आज असं घातलं आहे वाईट. बघू समोर गेले तिकडे. नाश्ता वगैरे झाला. आता चाललो आम्ही मार्केटमध्ये. किती लांब आहे ते मार्केट? 15-20 मिनिटावर आहे म्हणतात. चाललोय चालत. बघू आता. हे बघा गोकर्णाचं झाड बघा. हेच ना, याला गोकर्ण बोलतात. गोकर्णाचं झाड. हे काय, हे बंद आहे. आम्ही इथे आलो. इथे अजून तरी काय असं उघडं म्हणून दिसत नाही काय जास्त. पुढे गेल्यावर कळेल काय उघडं आहे काय नाही. पुढे दिसते पब्लिक तर आहे. चिक्की घेतली. आता चाललोय परत रिसॉर्टच्या इथे. बघू आता जरा बीचवर जाऊ, फोटो वगैरे काढू. काय रिलॅक्स आहेत सगळे बसलेत. 1 वाजता निघायचं आहे ना. जरा बॅग पण पॅक करावी लागेल. हो बाप्पा. बाप्पा मोरी. आता पप्पा आणि शुभम दादा ते गेटवर थांबलेत. रिसॉर्टला जाऊन हे चिक्क्या ठेवतो. आणि ज्यांचं तो रिसॉर्ट म्हणजे आता ज्यांनी बांधलं आहे ते ॲक्च्युली रिलेशनमध्येच लागतात. फॅमिली रिलेशन. पप्पा ओळखतात. म्हणजे मी पण एवढा प्रॉपर नाही ओळखत. पप्पा इथे आलेले पण खूप आधी आलेले, 10-15 वर्ष आधी. तर आता ते खूप त्यांनी डेव्हलप केलं आहे. त्यांच्यासाठी एक खाऊ आणलेली भेट. तर पप्पा बोलले जाऊन येऊया आपण त्यांच्या घरी, जरा भेटून येऊ. मग आता हे ठेवतो आणि ती वस्तू घेतो आणि जाऊन येतो, जरा भेटून येतो. आम्ही इथून आलो. रोड काय कळत नाही. पप्पा आलेले 10-15 वर्ष आधी. मी डिसाईड केलं की आता जाऊ बाहेरच रिसॉर्टलाच. ते येतील ना काका आणि मग त्यांना तेव्हा देऊ. आणि खूप असे इथे म्हणजे प्लेस आहेत की असे डेव्हलप होत आहेत. घर वगैरे डेव्हलप करत आहेत, सगळे बांधत आहेत. चला आता जरा आपल्या रूमवर जाऊ. AC ऑन करू, जरा रिलॅक्स हो. मस्त अर्धा तास रेस्ट केला AC मध्ये. चिल जाऊन येतो, फोटो काढून येतो. इथे एन्जॉयमेंट चालू आहे यांची. मस्त फुल टर्बो मध्ये हॉल होता. फुल चिल चालू आहे. आणि आज जेवायला कोंबडी वडे आहेत. मेन स्पेशल. मज्जा येणार आहे कोंबडी वडे खायला. आणि आता 1 वाजता निघू. किती वाजलेत? बरोबर 12 वाजलेत. काल रात्री आपण ते जात होतो ना फ्रीजमध्ये. ॲक्च्युली अजून डेव्हलप नाही आलं आहे ना, तर ते मागे असं यांचं गोडाऊन आहे. इथे आपले ते कॉटेज आहेत आणि इथून असं ते मागे इकडे ते हे फ्रीज आणि ते सगळं ठेवलं आहे. आणि तिकडेच ती काल जी गाडी मी दाखवली ना, ती काही नीट आली नाही. खूप काव होता खूप. इथे गाडी आहे ती.
हा पूर्ण एरिया आपलं हे बघ ते कॉटेज आहेत आपले ते तिकडे मागे हे असं सगळं जॉईनच आहे. अशी मोठी प्रॉपर्टी आहे. खूप अजून म्हणजे खूपच डेव्हलप व्हायचं बाकी आहे. हे तर फक्त स्टार्टिंग त्यांनी फक्त तेवढं ते केलंय. एवढा आलो आणि पाऊस आला. हा रे तेव्हा तिथे जोरात पाऊस यायला चालू आलाय. आपण ऊन गेला आणि आलो आणि पाऊस आलाय. आता मला तर वाटतं भिजणार आहे. आला जोरात आला. आय डेंजर आहे. गुफा का गुफा आहे का काय काय माहित नाही. खतरनाक वाटते. खूप असं मोठं असं दगड आहे. जेवण आलंय. फोन आलेला आणि पाऊस पण चालू आहे. कसं वाटतंय आता? मस्त गारगार गारगार. जेवण झालं मस्तपैकी. खूप दाबून जेवलोय. सगळे गेले आता बॅकपॅक करायला कारण का टाईम तर झाला आता निघायचा. माझे पण सामान आपलं काय काय बाहेर आहे ते घेतो आतमध्ये. 12:50 झालेत. 1 वाजता निघायचं आहे म्हणजे 10 मिनटात निघू. आता जातो पहिले सगळं भरतो आणि मग बाहेर येतो. मग भेटतो तुम्हाला पण. चला आता इथून निघतोय. तर बाय. चांगली होती प्रॉपर्टी. कसं वाटलं तुला? छान होती प्रॉपर्टी. फूड वगैरे करायला पाहिजे होता. हा आणि अजून जरा डेव्हलप झाला पाहिजे. स्विमिंग पूल वगैरे मजा येईल. पाऊस आला. क्वालिटी पण छान आहे. हो सगळंच मस्त होतं. हॉस्पिटॅलिटी त्यांची सगळं. पाऊस आला. आता निघताना पाऊस येतो. म्हणजे जेव्हा जायचं असतं किंवा काही करायचं असतं तेव्हाच पाऊस येतो. फोटो काढायचे होते सगळं राहून गेलं. पाऊस नेमका आहे ना बरोबर अशाच टायमिंगला येतो किंवा आपण काय करायचं असतं ना तेव्हाच. आता रिटर्न चाललो आहे तर काय सुकायला जायलाच देणार नाही. काल हे वेगळे होते. हे वेगळे काल ते भाऊ तुमचा चालू दिला. अरे आज काल पडायचा ना भेंडी असा सकाळी पण नाही पडला. काल रोज हाताना पडतो कापायला का. पोचलो आम्ही बस स्टँडला पण पाऊस अजून आहे कंटिन्यू आहे. आता आम्हाला जायचं आहे तिकडे पण जाऊ कसं? हा चालला तू? अरे अर्धी टीम तिथे गेली. ओ चलो. हे पूर्ण भिजायला होईल. त्यापेक्षा इथे थांबलो तर काय. गेले सगळे पळत गेले. पळाले चला पळा. लेट्स गो. पळा भिजायचं. सारे ओझं मला दिलेले. जा अरे जा. सर मी यंग आहे. जावा पळा. बसमध्ये आलो. 225 आले. आता 2:30ला सुटणार आहे ती. तर आता भेटू डायरेक्ट ठाण्यामध्ये. किती वाजता पोहोचतोय काय माहीत नाही. आयडिया आहे डायरेक्ट आता ठाणा. चला ठाण्यामध्ये भेटू. फायनली ठाण्यात पोचलो. पोपट. आता खूप लेट झाला. खूप म्हणजे प्रचंड लेट केला त्याने. 7:30 झालेत. तरी एवढी स्लो आणली ना. 100 किलोमीटरला त्यांनी 5 तास लावले. 2:30ला बसलो. काय कळतच नाही काय चालू होता काय. तो सकाळचा तरी बरा होता. नुसता हॉर्न मारून नेत होता पण नेलं तरी फुल. आणि मागची तर असं उडवून टाकलं ना त्यांनी सीट. असं धपाधप पूर्ण कमर सगळीच गेली. वैताग म्हणजे वैताग. आता कसं घरी कधी आतो ते बघतो. चायसाठी थांबलो. चाय प्यायला तिकडे आहे. आणि अर्धे वॉशरूमला गेले. गाडी तर थांबत पण होता ब्रेक. तर वॉशरूमला जाऊन येतो मी. फायनली घरी पोचलो.
घरी वाटतं देवांश आलाय. देवांश आलेला आहे. पाऊस आज एवढा फिरतोय आज. कधी आला काय 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 बघतोय. कोण आहे. एंडिंग देवांश भाई ह्यांचं आता काय व्हॅल्यू नाही. सावी कुठे. हा साहू आहे कुठे. खाली आहे. खाली आहे. काय रे काय बघतो. कसं कळतं का बोलत नाही. सावी आली तू. कुठे होती तू. तेरी मदत चाहिए. अरे माझ्याशिवाय कोण काय होऊ शकत नाही. मला माहिती तुला मदत पाहिजे. काय नाही. चला चला. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. बाय. BTS. ओके. BTS. तर हा ब्लॉग आपण इथे एंड करू. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. Bye. Please like, share and subscribe. चलो बाय.